औरंगजेबाच्या कबरीचा वाद। नागपूर शहरातील महाल परिसरात 2 गटात दगडफेक व गाड्यांची जाळपोळ करण्यात आली। रात्री 8 वाजताच्या सुमारास काही युवकांच्या गटचिटणीस पुरा पार्ककडे जात जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली। या दगडफेकी दरम्यान काही गाड्यांना जाळण्यात आले तर पोलिसांवर दगडफेक करण्यात आले। काही आंदोलनकर्त्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना डिटेल करण्यात आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी।